मी आता आलो भारताच्या पहिल्या गावात म्हणजे माना गावात. असं म्हणतात पांडव स्वर्गाच्या प्रवासाला निघाले तेव्हा याच गावातून गेले होते. आणि थोड्याच अंतरावर आहे व्यास गुफा, जिथे ऋषी व्यासांनी गणपतींना सांगितलं लिही मी सांगतो तसं. आणि तिथूनच जन्माला आलं होतं महाभारत. इथली सरस्वती नदी अचानक भूमीत अदृश्य होते. म्हणतात की ही नदी आजही गुप्त रूपाने वाहते. पण आजही या गावातले लोक अगदी साधे आणि मनाने देवासारखे आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय पर्यटन आणि हस्तकला. लोकरीचे कपडे, टोप्या, शाल ते त्यांच्या स्वतः हाताने बनवतात. इथले लोक बोलतात ते प्रेमाने, हसतात ते मनापासून आणि पाहुण्यांना म्हणतात तुम्ही आमचे देव आहात. मम्मी हो जाएगा हो जाएगा ना. हो जाएगा. रात्र झाली आणि आम्ही बद्रीनाथ मंदिराचं शेवटचं दर्शन घेतलं. बघा किती सुंदर दिसतंय हे मंदिर. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि या उत्तराखंडच्या डोंगरांनी फक्त दर्शन नाही दिलं तर शांततेचा अर्थ शिकवला. असो, पण इथला प्रत्येक क्षण मनात कायम राहील. आणि तुम्हाला माझी उत्तराखंडची सिरीज कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.